बीएड सीईटी 2025-26 तर भरपूर विद्यार्थी रिझल्ट कधी लागणार आहे या संदर्भात वाट बघत होते। तर बीएड सीईटी 2025 कडून एक नवीन नोटिफिकेशन आली आहे आणि त्या नोटिफिकेशन मध्ये नेमकी काय अपडेट आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता स्टार्टिंगला आपली आन्सर की आली होती, त्यामध्ये तुम्हाला 3 दिवस हे ऑब्जेक्शन म्हणजे कोणता क्वेश्चनवर जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत होते आणि त्या ऑब्जेक्शनला तुम्हाला 1000 रुपये चालान पेड करावा लागला। तर यामध्ये ऑब्जेक्शन घेतलेले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहे आणि त्यामध्ये जेवढे ऑब्जेक्शन बरोबर आहे म्हणजे सीईटी डिपार्टमेंट कडून जेही एखादे क्वेश्चन चुकलेले असतात विद्यार्थ्यांनी त्यावर ऑब्जेक्शन घेतलेले असतात आणि सीईटी डिपार्टमेंट ते चेक करते आणि जर बरोबर असेल तर त्या क्वेश्चनचे सर्व विद्यार्थ्यांना फुल मार्क्स देण्यात येतात। त्याबद्दलची एक अपडेट आलेली आहे। तर ती अपडेट काय नेमकं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। जर तुम्ही नोटिफिकेशन मध्ये आले तर बघू शकता स्टार्टिंगला जस्ट 5 मिनिटं अगोदर ही नोटिफिकेशन आलेली आहे। बघू शकता बीएड अँड ईएलसीटी म्हणजे बीएड आणि ईएलसीटी बीएड ह्या दोन ज्या सीईटी दिल्या होत्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी अपडेट आली आहे। यामध्ये काय म्हटलेलं बघू शकता, जी नोटीस देण्यात आलेली आहे ऑब्जेक्शन रिॲड्रेसल मध्ये। तर या पीडीएफ मध्ये नेमकी काय अपडेट आहे आपण बघणार आहे। तर बघू शकता हे एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे, यामध्ये ऑब्जेक्शन रिॲड्रेसल म्हणून देण्यात आलेलं आहे। तर यामध्ये तुम्ही सुद्धा हे पेज रीड करू शकता। हे पेज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात येणार, तिथून तुम्ही संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे ती बघू शकता। तर बघू शकता जी बीएडची एक्झाम होती ही 26 ते 28 या 3 दिवसामध्ये झालेली होती 6 सेशनमध्ये आणि त्यामध्ये ऑब्जेक्शन घ्यायला तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। तर यामध्ये ऑब्जेक्शन रिसीव्ह झालेले आहे बीएड सीईटी डिपार्टमेंटला। तर यामध्ये टोटल जी इन्फॉर्मेशन आहे हे सुद्धा देण्यात आलेली आहे। बघू शकता मेंटल ॲबिलिटीमध्ये टोटल जे ऑब्जेक्शन होते 6 घेण्यात आलेले आहे म्हणजे 6 क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घेण्यात आलेले आहे। त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये 3 क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घेण्यात आलेले आहे आणि यामध्ये जे टोटल नंबर ऑफ जे ऑब्जेक्शन आहे हे अप्रूव्ह म्हणजे सीईटी डिपार्टमेंटने ते अप्रूव्ह केलेले आहे आणि रिझॉल्व्ह केलेले आहे। तर यामधले किती केलेले आहे बघा, तर 6 पैकी 4 म्हणजे जे ऑब्जेक्शन होते बरोबर होते विद्यार्थ्यांचे, 3 पैकी 2 टोटल 6 ऑब्जेक्शन बरोबरच ठरवण्यात आलेले आहे। 6 क्वेश्चनचे मार्क्स सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे। तर बघू शकता ईएलसीटी मध्ये सुद्धा 3 ऑब्जेक्शन घेण्यात आलेले आहे। तर 3 सेक्शनमध्ये 3 ऑब्जेक्शन आहे आणि यामध्ये तिन्ही सुद्धा बरोबर ठरवण्यात आलेले आहे आणि तिन्ही सुद्धा बीएड सीईटी डिपार्टमेंटनी अप्रूव्ह करण्यात आलेले आहे म्हणजे टोटल 6 आणि 3 9 ऑब्जेक्शन तुमचे बरोबर ठरवण्यात आलेले आहे। यामध्ये बघू शकता जे ऑब्जेक्शन घेतलेले होते त्या ऑब्जेक्शनचे क्वेश्चन आयडी सुद्धा देण्यात आलेले आहे। तर तुम्ही तुमच्या आन्सर की मध्ये जर तुम्ही सेव्ह केलेली असेल आन्सर की तर बघू शकता किंवा नसेल सेव्ह केली तरी काही घाबरण्याचं कारण नाही आहे। बघू शकता जनरल नॉलेजमध्ये हा क्वेश्चन आयडी होता, चेंज इन आन्सर की म्हणजे आन्सर की मध्ये चेंज करायचा, ॲक्शन आन्सर की अपडेटेड म्हणजे आन्सर की मध्ये अपडेट करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे यामध्ये माहिती दिलेली आहे। बघू शकता संपूर्ण ईएलसीटीचं पण दिलेलं आहे आणि बीएड सीईटीचं पण दिलेलं आहे म्हणजे हे जे आन्सर आहे जे बरोबर ठरवण्यात आलेले आहे तर हे तुमच्या आन्सर की मध्ये अपडेट करण्यात येतील आणि तुम्हाला जर हा क्वेश्चन आयडी आला असेल तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तर त्याबद्दलचे जे मार्क्स असतात ते फुल मार्क्स देण्यात येतात आणि यानंतर आता जो तुमचा रिझल्ट लागणार आहे फायनल, तर हा रिझल्ट आता जास्त दूर नाही तर लवकरात लवकर तुमचा रिझल्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कारण की ऑब्जेक्शन ट्रॅकरमध्ये बाकीच्या सीईटी असतात त्यामध्ये ऑब्जेक्शन घेत नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल जे असे ऑब्जेक्शन रिझॉल्युशन म्हणजे जे ऑब्जेक्शन आहे तुमची रिझॉल्व्ह केलेले आहे त्याबद्दलची अपडेट आलेली नाही आहे आतापर्यंत तरी सीईटीमध्ये। पण बीएडवरती विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहे आणि त्यामध्ये 9 ऑब्जेक्शन हे बरोबर ठरवण्यात आलेले आहे आणि सीईटीने ते अप्रूव्ह सुद्धा केलेले आहे। तर याबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे। तर बघू शकता यामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे की जे तुमचे जे अप्रूव्ह केलेले जे ऑब्जेक्शन होते हे आता जे म्हणजे त्यांचं जेही डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे डाटाबेसकडे पाठवण्यात आलेला आहे आणि रिझल्ट तुमचा जोही आहे तो येत्या काही दिवसांमध्ये लागणार आहे आणि बीएडचा जे स्कोर कार्ड आहे हे तुमचा पर्सेंटाईलमध्ये येणार आहे आणि हे तुमच्या जेही लॉग इन आहे त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। याबद्दलची यामध्ये अपडेट दिलेली आहे। तरी सुद्धा तुम्ही यामध्ये दिलेली माहिती चेक करा। मला जेवढं यामधलं समजलं त्याबद्दलची माहिती मी तुमच्यापर्यंत देत आहे आणि बीएड सीईटी कडून जी माहिती आलेली आहे ती वाचूनच तुम्हाला त्याबद्दलची माहिती देतोय। तरी सुद्धा तुम्हाला यामध्ये जर काही वाटत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट्स करून सांगा। तर बीएड सीईटी 2025-26 बद्दल रिझल्ट लागल्यानंतर संपूर्ण अपडेट, ॲडमिशन प्रोसेस,
डॉक्युमेंट या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जी ॲडमिशन प्रोसेस बीएडची ॲडमिशन प्रोसेस कशी चालणार आहे स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत या संदर्भात सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला देण्यात येणार, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपली ॲडमिशन प्रोसेस कशी चालणार आणि आपल्याला कोणकोणत्या ज्या यामध्ये प्रोसेस असणार आहे त्यावरची लक्ष ठेवावं लागेल। या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। बीएड सीईटी बीएड ॲडमिशन 2025-26 साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।